नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. बेडक ते आरग हा मार्ग सध्या अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असून हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नुकतीच या मार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत 40हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही या रस्त्यावर बस, मोटरसायकल आणि ट्रॅक्टर अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याच्या कामाच्या संथ गतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिकांच्या मते रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून आवश्यक सुविधा, उपाययोजना आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान नुकतेच आरग येथील पाणी पुरवठा पेयजल योजनेच्या प्रश्नावर पंचायत समिती सदस्य विनोद गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच पाहणीसाठी कोणत्या दिवशी येणार त्याची तारीखही कळवावी अशी ठाम मागणी त्यांनी केली होती. मात्र सातत्याने जीवघेणे अपघात होत असलेल्या बेडक आरग मार्गाच्या प्रश्नावरही पंचायत समिती सदस्य विनोद गायकवाड आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठवणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्या पाईपलाईनला पाणी पडलंय का नाही, ते पाईपलाईनचा खोली किती झाल्या, खोली किती खोलीवरती निश्चित करून मनाला येईल तिथं पाईप अशा उघडत असतात. तुम्ही येऊन एकदा सर्वे करा त्याचा. मला सांगा की तिथे सर्वे करून तुम्हाला दाखवतो की हाय शासनाचे पैसे म्हणून हाय शासनाची मालमत्ता कशी वापरायची आपण. त्या तिथल्या लोकांना त्याचा फायदा भेटला पाहिजे, बेनिफिट व्हायलाच पाहिजे. बेनिफिट नाही साहेब. तुम्ही स्थळ पाणी कधी करणार आहे मला सांगा, आणि पुढल्या मीटिंगला तुम्ही येणार आहे की दुसरा अधिकारी येणार आहे? ठीक आहे, शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस आहे तर तुम्ही पुढच्या जाताना रिपोर्टिंग करून जावा. प्रश्नाचं उत्तर पुढचा अधिकारी देणार आहे, त्याने द्यावं लागेल की तुम्ही रिपोर्टिंग सदस्य म्हणते तसं आमच्या गावात अशीच परिस्थिती आहे.